Hello and welcome to The Winning Story, your one-stop platform for credible sports news and inspiring tales. Today we have with us Vishal Tete from the Haryana Steelers. मैं विशाल शिवशंकर ताटे, मैं राइट रेडर हूँ और मैं अभी तक युवा सीरीज खेला हूँ और कबड्डी मेरे लिए जिंदगी। So, smiling star Vishal, how are you? कैसे हो आप? कसे आहात तुम्ही? कसं वाटतंय? टीम प्लेऑफ्स मध्ये गेलेली आहे, तुमची स्माइल तर अख्ख्या पुण्यामध्ये आता गाजलेली आहे, तर कसं वाटतंय तुम्हाला आता? खुश, सगळे खुश आहे, टीम पण खुश आहे आणि मागच्या सीझनला प्ले ऑफला जाण्यासाठी पण आम्हाला स्ट्रगल करायला लागला आणि ह्या सीझनला टीम म्हणजे सगळे एकजुटीने एक मनाने खेळत होती आणि आमची पहिली टीम आहे प्ले ऑफ मध्ये सगळ्यात पहिली म्हणजे नाही Yes. झालेली आणि टेबलला बी आम्ही टॉपलाच आहे, तर चांगलं वाटतंय आणि टीम सगळी एक मनाने खेळते, एकजुटीने खेळते, तर चांगलं वाटते. पण असंच एकजुटीने खेळून आम्हाला वाटतं ट्रॉफी जिंकण्यात तर आहेच आहेत. मनप्रीत सरांनी सांगितलेलं ते की हार हार के थक गए अभी, बट आय बिलीव्ह की हरियाणा ही जितेगी. तो तुमचं जे कबड्डीचे रूट्स आहेत ते खूप जुने आहेत. म्हणजे दिनेश सर जे तुमच्या शाळेत होते, ज्यांनी तुम्हाला कबड्डीमध्ये खूप प्रोत्साहन दिलं, तर त्यांच्यापासून तुम्ही काय एक शिकवण घेतलीत किंवा काय एक अशी गोष्ट होती ज्यांनी तुम्हाला खूप इन्स्पायर केलं कबड्डी खेळायला? तसं तर त्यांनी मला खूप काही केलंय, तसं त्यांनी मला कधी हे दाखवून नाही दिलं की तू हेच आहे, तू लय मोठं हे ते असं नाही केलं. पण त्यांनी मला कंटिन्यू मेहनतीला नाही का, मेहनत मला असं जास्त मी करत नव्हतो म्हणजे वैयक्तिक स्वतःहून. तर त्यांच्याकडनं मी शिकलो, ते मला बोलायचे आज मी घेईन, उद्या मी घेईन, नंतर एक दिवस मी नसेल तर तुलाच करायला लागणार आहे असं ते खूप मोटिवेशन करायचे मला. आणि मी शाळेपासून बघत आलो आत्तापर्यंत, मी आत्ता पण प्रोला आहे तरी मला फोन मेसेज चालू असतात त्यांचे की मेहनत तू तुझी पण कर, टीम बरोबर पण कर आणि तू तुझी पण कर. हे त्यांनी मला मेहनतीतलं सांगितलं आणि सांगितलं तू करत राहा. कबड्डी जो गेम आहे त्याच्यामध्ये डिसिप्लिनची गरज खूप आहे आणि आजकाल आपण बघतो तर डिसिप्लिन जास्त प्लेअरमध्ये दिसत नाहीत, पण तुम्ही असे प्लेअर आहात की तुमचं डिसिप्लिन एकदम प्रॉपर राहिलेलं आहे, जसं तुम्ही आता तुमच्या आन्सरमध्ये पण सांगितलं. तर काय एक्झॅक्टली तुम्ही करता ज्याच्याने तुमची रुटीन आणि डिसिप्लिन प्रॉपर राहते? डिसिप्लिन हा प्रत्येक प्लेअरला पाहिजेलच, तो कुठला पण स्पोर्ट असून दे, कबड्डी वैयक्तिक म्हणा कुठला पण असून दे, कारण की गेम कमी असलं तरी चालेल निकलस, पण डिसिप्लिन महत्वाचं आहे. प्लेअरमध्ये डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे, नाही तर तो कुठल्या लेवलला आहे ती लेवल बघितली नाही जात. बरोबर. प्रो कबड्डी लीग जेव्हा तुम्ही डेब्यू केलीत, सगळ्या डेब्यूमध्ये तुम्ही एकदम म्हणजे 15 रेड पॉईंट काढलेले तुम्ही यू मुंबाच्या समोर. तर त्या गेम बद्दल काही आठवणी काही आहेत ज्या तुम्ही आम्हाला सांगू शकता? मी 21 मॅच बाहेर होतो मागच्या सीझनला येस. आणि त्याच्यानंतर कोच साहेब मला म्हणले तुला खेळायचं आता रेडिओ. मी म्हणलं ठीक आहे आणि 21 मॅच नंतर मैदानात जायचं म्हणल्यावर मी प्रिपेअर झालो होतो आधी की आपल्याला जायचंय तर टीमसाठी 100% द्यायचे आणि काय नाही फोकस केला होता, व्हिडिओ सेशन चालू होतं ते सगळं बघितलं, कोचने प्लॅनिंग सांगितली, ती सगळी प्लॅनिंग केली आणि मॅचला जायच्या आधी थोडा विचार केला असं असं करायचं ते केलं. सुपर 10 झाल्यानंतर काही असा एक विचार आला की गेम थोडा स्लो डाऊन करूया, बरेच पॉइंट्स आलेले आहेत, का ऑल आउट जायचं होतं? मॅच मध्ये खेळताना पहिली गोष्ट मला पॉईंट कळत नाही मी किती मारतोय, म्हणजे नाही का असं माहित नसतं मला 10 झालेत किती झालेत काय झालेत, तर मी खेळत होतो आणि टीम जिंकवायची गरजेची होती म्हणून. आणि ती मॅच जरा कट टू कट चालूच होती. नंतर पहिले आम्ही 1 साईड मारत होतो, पण नंतर कट टू कट आलं तर मग तसलं काय डोक्यात आलं नव्हतं, मग जिंकणं गरजेचं होतं म्हणून चालू होतं खेळ. गॉट इट. प्रो कबड्डी लीगची तुमची सगळ्यात जवळची आठवण जी तुम्ही आम्हाला सांगू शकता? मागच्या सीझनला फायनलला मला उठवलं होतं, टीम ऑल आउट होत होती, तेव्हा मी बोनस प्लस 1 पॉईंट मारला होता. ओके. आता जसं टीम ऑलरेडी प्लेऑफ्स मध्ये गेलेली आहे, तर लॉकर रूम मध्ये सरांबरोबर बाकीच्या प्लेअर बरोबर काय वातावरण कसं आहे? काय नाही, जसं आहे तसंच आहे. आमची मॅनेजमेंट सांगते, आमचे कपिल सर ते बोलतात येस की आपण आतापर्यंत म्हणजे लीग चालू झाले तेव्हापासून जे रुटीन ठेवलंय तेच रुटीन ठेवायचे, जास्त हवेत पण नाही जायचं कोणी, म्हणजे सांगितलं आम्हाला, आणि लूज पण नाही व्हायचं, जो फिटनेस आहे तो रेग्युलर करायचा नाही, म्हणजे डिसिप्लिन सगळं प्रॉपर आहे तेच चालू आहे. आणि रेझा शादुलवी बरोबरची कुठली एक आठवण किंवा कुठला एक क्षण जो तुम्ही सांगू शकाल तर? काही तुमची मस्ती, ते पण म्हणाले की बरीच मस्ती चाललेली असते तुमची सगळ्यांची, तर कुठलाही एक क्षण? मस्ती तर खूप करतो, कारण की मला इंग्लिश येत नाही, मग मी काय बोलतो ते त्याला कळत नाही, म्हणून जास्त तर नसतं पण मस्करी खूप करतो. मग त्याकडनं मला
जेव्हा मी त्यासोबत खेळलो पीकेला तर मॅच, तर त्याच्याकडनं ज्या चुका होतात ना गेम मध्ये, तर तो त्या चुका झाकून टाकतो परत उठून. त्याकडनं शिकण्यासारखं येते की आपण चुकलो तरी पुन्हा आपण येऊन आपली चूक सुधारू शकतो. अच्छा. तसं त्याकडनं शिकण्यासारखं. मग तुमचं कम्युनिकेशन मध्ये जसं तुम्ही म्हणालात, तर तुम्ही तो तुमच्या बरोबर कसं कम्युनिकेट करतो आणि तुम्ही लाईक एक्झॅक्टली टीम मध्ये जर तो बोलत असेल ना इंग्लिश मध्ये, तर विनय आहे ना, विनयला एकदम सगळं कळतं. मग विनय सांगतो लगेच असं 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 म्हणतोय तो, तसं टीम चालते. ओके. आमची एक TWS ची सेगमेंट आहे विनिंग स्टोरीची, कारण आम्हाला असं वाटतं की प्रत्येक ॲथलीट, प्रत्येक खेळाडूच्या लाईफमध्ये अशी एक गोष्ट असते जी नेहमीच त्याच्या खूप जवळ असते. एक क्षण, एक गोष्ट, काही, तर ती जर तुम्ही आम्हाला सांगू शकाल तर खेळाबाबतीत कुठली, जी म्हणजे आईबाबांसोबत असू शकते किंवा मित्रांबरोबर किंवा कुठली, म्हणजे तो एक क्षण आहे जी तुमच्यासाठी तुम्हाला असं वाटतं की येस मी जिंकलो. तो क्षण तर मग मला पीकेएल मध्ये मी म्हणजे जी टुर्नामेंट खेळलो होतो ती एक पुण्यात लीग झाली होती, त्या लीगचा बेस्ट रेडर झालो होतो मी. त्याच्यानंतर मग मला असं वाटतं माझी पीकेएलला साईन झाली. तो क्षण. ओके. रॅपिड फायर आहे आमची एक, तर त्या रॅपिड फायरचे थोडे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू, तुम्ही एका लाईनमध्ये उत्तर देऊ शकता. जर कबड्डी नाही तर काय करत असाल आपण? कबड्डी नाही तर मी काहीच केलं नसतं, संपला असतो. ओके. बेस्ट फ्रेंड आणि रायव्हल प्रो कबड्डी लीगचा? पीकेएल मध्ये तर असं अजून मी जास्त मॅच नाही खेळलो, पण मी जेव्हा मैदानात उतरतो नेटवर त्यावेळेस पुढच्या टीम मध्ये जो म्हणजे फेमस आणि स्टार असेल तर त्याच्या अपोजिट खेळायला मला मजा येते. फजल? हा. ओके. तुमची फेवरेट खाण्याची डिश? नॉनव्हेज. ओके. कुठले? ओके. मॅचच्या आधीचं कुठलंही एक रिच्युअल, म्हणजे एक कुठलं काही एक गोष्ट जी तुम्ही प्रत्येक मॅचच्या आधी करता? प्रत्येक मॅचच्या आधी तेच 5-10 मिनिटं एकांतरात बसतो. म्हणजे जसं की सगळे कबड्डी प्लेअर नेहमी मॅटला नमस्कार करून आतमध्ये जातात, पण काही काही प्लेअरचं असं असतं की त्यांच्या जम्प्स खूप फेमस आहेत. जसं फजल वगैरे जे आहेत ते जम्प्स मारत असतात सारखी कंटिन्युअसली आणि ते प्रिपेअर करतात. तसं तुमची काही रिच्युअल अशी आहे? नाही, पाय पडून. ओके. तुमचं काही निकनेम? नाही, विशालच म्हणतात, पोरं विशल्या म्हणतात. ओके. आणि काल आम्ही ऐकलं मनप्रीत सरांचं की तुम्हाला सगळ्यांना पुष्पा बघायला ते घेऊन गेले होते, तर कसा होता एक्सपिरियन्स? पुष्पाचा टॉप पिक्चर आहे, सगळ्यांनी बघा. ओके. आणि प्लेऑफ्स आलेच आहात आता तुम्ही, तर हरियाणा स्टीलर्ससाठी आणि फॅन्ससाठी काय एक मेसेज द्या? फॅनसाठी एकच मेसेज आहे, तुम्ही बघत राहा, हरियाणा स्टीलर्स ट्रॉफी उचलून. थँक्यू सो मच. थँक्यू.